Dancing on the moon. Dancing on the moon. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला फार मोठा व्लॉग दाखवणार नाही आहे. होपफुली तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल. आमच्या इथल्या रखवालदाराचा वाडीतल्या मी पूजा केलेली आहे. त्याला आम्ही जखणांबा असं म्हणतो. सो त्या जखणांब्याची पूजा मी केलेली आहे. आणि इथल्या बाकीच्या वाड्यांमध्ये, आमच्या शेजारच्या बाजारच्या वाड्यांमध्ये पण लोकपाल महापुरुषाचे बऱ्याच प्रकारचे देव आहेत किंवा रखवालदार म्हणतो आपण ज्याला, ते आहेत. त्याची सुद्धा माहिती मी थोडीफार तिथे दिलेली आहे. छोटासा व्हिडिओ आहे, तो पण बघून घ्या. नसेल बघितला तर मी टाकून देईन इथे आय बटनमध्ये. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चिकूच्या झाडाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तर आपण बघूयात. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकताय की इथे माझ्या बागेत हे चिकूचं झाड आहे. आणि या झाडाला आत्ता चिकूसुद्धा लागलेले आहेत अशा प्रकारे. हे बघा, हे इथे तुम्ही बघू शकताय. सो हे जे चिकूचं झाड आहे, हे ज्या झाडावरती म्हणजे ज्याचा जो बेस असतो, हे एका कलम आहे चिकूचं झाड. पहिली गोष्ट, कलम म्हणजे एखाद्या दुसऱ्या झाडावरती चिकूची फांदी लावून त्याला जगवणं. सो हे जे कलम आहे याला आय थिंक एका म्हणजे खारफुटी किंवा ते खाजडातलं जे झाड असतं त्याला आय थिंक कांदळवन पण म्हणतात. सो त्याच्यातल्या चिपी नावाच्या एका झाडावरती हे जगवतात. आय एम नॉट शुअर चिपीच एक्झॅक्टली. अजून पण बऱ्याच प्रकारच्या झाडावरती हे जगवू शकतात. पण माझ्या इथे जे आहे चिकूचं झाड आहे, हे बहुतेक करून त्या चिपीच्या झाडावरती आहे. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. पण आता मी इथे दाखवतो तुम्हाला विषय काय झालाय. तर हे जे चिकूचं झाड आहे, हे भलं मोठं इथे असं वरती आमच्याकडे वाढलेलं आहे. अगदी त्या सुपारीच्या उंचीपर्यंत वाढलेलं आहे. चिकूसुद्धा त्याला येत आहेत. पण आता मुद्दा असा झाला आहे की इथे तुम्ही बघू शकताय, हे जे बेस कलम आहे, म्हणजे बेसचं जे झाड होतं इथलं, त्या बेसच्या झाडाला आता फांद्या फुटलेल्या आहेत. हे चिपीचंच आहे आय थिंक. दुसरं कुठलं असेल आणि तुम्हाला माहिती असेल तर मला त्याची इन्फॉर्मेशन द्या. पण सांगण्याचा हेतू हाच आहे की ज्या कोणत्या झाडावर याचं कलम बांधलेलं आहे त्याच्या फांद्या तुम्ही इथून बघू शकताय. एक मिनटं, हे बघा, इथून या फांद्या फुटून या अशा पद्धतीने फांद्या इथे वरपर्यंत एवढ्या उंच गेलेल्या आहेत. ही जी थोडी काटेरी दिसतंय, हे ॲक्च्युली काटे नाही आहेत. इथे तुम्ही बघू शकताय, याला इथे अशा पद्धतीचं पान आलेलं आहे नंतर परत. सो आता ही जी आहे फांदी, ही या झाडाचं पोषण खाणार आहे. आणि ही आता माजतच जाईल अशी. म्हणजे चिकूचं झाड मोठं होण्याच्या ऐवजी त्याचा सगळा दम आणि त्याचा सगळा जो काही न्यूट्रिशन आहे ते हे झाड खाईल. सो अशा पद्धतीची फांदी आपल्या कलमावर जर आली, खालच्या बेस कलमातून, जे म्हणजे बेसचं झाड असतं त्याच्यातून आली, तर आपल्याला ती काढावी लागते. हाच ह्या व्हिडिओतून सांगण्याचा उद्देश आहे. सो आता मी ही फांदी काढतोय, ती आपण बघूयात कशी काढायची. मित्रांनो, अशा प्रकारची ही फांदी तोडण्यासाठी मी ही फरशी वापरणार आहे. ही कुऱ्हाड नाही आहे, ही छोटं वर्जन आहे कुऱ्हाडीचं, त्यामुळे याला आमच्याकडे फरशी असं म्हणतात. सो ही फरशी आपण इथे वापरणार आहोत. तर मित्रांनो, ही एक छोटी फांदी तोडून झाली आणि आता तुम्हाला वाटत असेल की ही फरशी हातात घेऊन हा एवढ्या हळूहळूपणे का तोडतोय आणि कोयतीनेही हे तोडता आलं असतं, हे कशाला शो ऑफ करतोय उगाच. तर मुद्दा तसा नाही आहे. मुद्दा असा आहे की कोयतीने हे नाही तोडता येणार. कारण जे बेसचं कलम आहे आपलं, जे ॲक्च्युअल चिकूचं झाड आहे, खालचं खोड आहे मेन, त्याला जर कुठल्याही प्रकारची इजा झाली, दुखापत झाली तर झाड भिवू शकतं. आणि अशा प्रकारच्या घटना घडतात. शेती करताना तुम्हाला शेतकरी बरेच ठिकाणचे सांगतील की नारळाचं झाड किंवा कुठल्याही प्रकारचं झाड हे भितं आणि नंतर त्याचा दम निघून जातो किंवा ते फळ टाकत नाही, फळं नीट भरत नाही. त्याला भिणं असं म्हणतात, झाड भिणं असं म्हणतात. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला घाबरत नाही ते, पण सेम थिंग की झाड घाबरतं म्हणतात. त्यामुळे हवा तसं झाड तोडून चालत नाही. त्यामुळे ही फरशीने मी हळूवारपणे जे मेन झाड आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता साईडचीच ही फांदी तोडून टाकतोय.
सो मंडळी तुम्ही बघू शकता इथे केवढ्या पद्धतीचा हा खालचा जो हा ह्याच्यावरचा बांडगुळ म्हणतात त्याला. बांडगुळ म्हणजे थोडक्यात नको ते झाड त्या झाडावरती उपद्रव करत बाजत राहणं. म्हणजे याचा उपयोग कमी आणि उपद्रव जास्ती. उपयोग कमी म्हणजे उपयोग शून्यच आहे, याचा काही उपयोग नसतो आपल्याला. उपयोग एवढाच की हा त्या चिकूच्या झाडाला जीव देतोय. सो हे बघू शकता तुम्ही केवढ्या मोठ्या प्रकारचं हे झाड हे माजत होतं त्या झाडावर. एवढी फांदी आहे. सो ही आता मी कापून टाकले इथून अशा प्रकारे. सो तुमच्याकडे पण चिकूची कलमं असतील तर मेक शुअर की अशा पद्धतीची बाणगुळं किंवा कोणत्याही प्रकारचं हे असं खालचं जे मूळ कलम असतं त्याची कोणतीही फांदी वाढणार नाही, जेणेकरून हे जे मेन आपलं कलम आहे फळाचं त्याचा पोषक तत्व शोषून घेणार नाही जास्ती आणि खाणार नाही. सो अशा पद्धतीने आपल्या चिकूचा मेंटेनन्स आपल्याला करायचा आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. मॅवरिक श्री सायनिंग आउट.